नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आपण बघत आहे अप्पा हातनुरे सरांचे 21,000 प्रश्नसंच या प्रश्न सिरीजचे PYQ बघणार आहे आपण. तर आजचा आपला टॉपिक आहे राज्यघटना. राज्यघटनामध्ये आपण पहिला टॉपिक बघतो आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी. यावर 26 क्वेश्चन आहेत, तर ते आपण पूर्ण डिटेलमध्ये बघूया. आणि तुम्हाला 9 नोव्हेंबरला आपली कंबाईनची एक्झाम आहे, तर त्यासाठी ही क्वेश्चन सिरीज खूप महत्त्वाची असणार आहे आणि ती तुम्हाला आवर्जून करणंच आहे. आणि जर तुम्हाला अशाच पद्धतीनं व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुम्ही शेअर पण करू शकता. तर चला पहिला क्वेश्चनला सुरुवात करूया. तर आपला पहिला क्वेश्चन आहे अचूक जोड्या लावा. हा क्वेश्चन महाराष्ट्र राजपत्रित पूर्वपरीक्षा एप्रिल 2023ला आला होता. तर यामध्ये दिला आहे थॉमस हब्स अँग्लो ऑस्ट्रेलियन तत्त्वज्ञ, फ्रेडरिक हायक फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक, रॉबर्ट नॉझिक ब्रिटिश तत्त्वज्ञ आणि रुसो अमेरिकन तत्त्वज्ञ. तर हे रॉंग दिलेलं आहे. थॉमस हब्स आहेत ब्रिटिश तत्त्वज्ञ, फ्रेडरिक हायक आहेत अँग्लो ऑस्ट्रेलियन तत्त्वज्ञ, रॉबर्ट नाझिक आहेत अमेरिकन तत्त्वज्ञ आणि रुसो आहेत फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. तर हा क्वेश्चन तुम्हाला 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये पूर्ण डिटेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्ही तिथून चांगल्या पद्धतीने हा क्वेश्चन करू शकता, कारण इम्पॉर्टंट आहे, 2023ला आलेला आहे आणि डिटेलमध्ये तुम्ही जर केला तर तुम्हाला आणखी 1-2 क्वेश्चनचा फायदा होऊ शकतो. जर तुमच्याकडं 11वीचं बुक अवेलेबल नसेल तर तुम्ही प्ले स्टोरला जाऊन स्टेट बोर्ड ॲप डाउनलोड करून त्यामध्ये तुम्हाला 11वी-12वीचे टोटल बुक भेटतील. तुम्हाला जे पण 12वीपर्यंतचं बुक लागेल त्यामध्ये आहे आणि तुम्ही त्यातून हा क्वेश्चन 11वीच्या बुकमधून हा क्वेश्चन करू शकता आणि बाकीच्या बुकचाही फायदा घेऊ शकता. तर दुसरा क्वेश्चन आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल डॅश मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्र राजपत्रित पूर्वपरीक्षा एप्रिल 2023ला हा क्वेश्चन आला होता. तर याचा आन्सर आहे जुलै, ऑप्शन नंबर 3, जुलै 1918ला इथे प्रसिद्ध करण्यात आला होता हा अहवाल. तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल जुलै 1918मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. तर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 3, डॅशचा इंडियन काउन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेचा इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तर ऑप्शन आहे 1861. 1861चा इंडियन काउन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेचा इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा क्वेश्चन STI मेन्स जुलै 2022ला आला होता. तर इम्पॉर्टंट आहे, तुम्ही नक्की करून ठेवाल. आणि क्वेश्चन क्रमांक 4, घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरवले. डॅश गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. हा क्वेश्चन STI मेन्स जुलै 2022ला आला होता. तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली होती. तर क्वेश्चन नंबर 5 आहे भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्ये यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्यांची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते. हा क्वेश्चन STI मेन्स जुलै 2022ला आला होता. तर ऑप्शन पहिला आहे मॉन्टेग्यू सुधारणा 1909, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919, थर्ड आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, फोर्थ आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935ला
या कायद्याची पायाभरणी करण्यात दिसून येते. तर क्वेश्चन नंबर 6, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील डॅश हा महत्त्वाचा टप्पा आहे. ऑप्शन आहे 1 दी इंडियन काउन्सिल ॲक्ट 1857, दी इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. तर भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील दी इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 हा महत्त्वाचा टप्पा ठरला होता. तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 दी इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. हे ऑप्शन करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 8 दिला आहे 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019ला आला होता. तर ऑप्शन दिलेले आहे या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. ऑप्शन ब आहे फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली. ऑप्शन क आहे रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर आपलं करेक्ट आन्सर आहे अ आणि ब. या कायद्यामुळेच प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली आणि फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली. तर करेक्ट आन्सर आहे अ आणि ब, ऑप्शन क्रमांक 1. क्वेश्चन 9, 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकारी कायदा 1935 अंतर्गत डॅश भाग, डॅश विभाग, कलमे आणि डॅश परिशिष्टे होती. तर आपलं ऑप्शन आहे 14 भाग, 321 कलमे म्हणजेच विभाग आणि 10 परिशिष्टे होती. तर ऑप्शन क्रमांक 2 ही योग्य आहे. 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकारी कायदा 1935 अंतर्गत 14 भाग, 321 विभाग म्हणजेच कलमे आणि 10 परिशिष्टे होती. क्वेश्चन नंबर 10, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? हा क्वेश्चन एक्सेस मुख्य 2018ला आला होता. तर ऑप्शन आहे 1909चा कायदा निर्वाचन तत्त्व, 1919चा कायदा प्रांतिक स्वायत्तता, 1935चा कायदा प्रांतासाठी द्विदल राज्यपद्धती आणि 4 1947चा कायदा जबाबदाऱ्या शासन पद्धती. तर याचं योग्य जोडी आहे 1947चा कायदा जबाबदार शासन पद्धती. क्वेश्चन नंबर 11 आहे 1935च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणती तरतुदी अंमलात आणल्या नाहीत? हा क्वेश्चन ॲग्रीपूर्व 2018ला आला होता. तर ऑप्शन आहे ऑप्शन अ भारत मंडळ रद्द, ऑप्शन ब भारतीय संघराज्य, ऑप्शन क केंद्रातील द्विदल राज्यपद्धती, ऑप्शन ड प्रांतीय स्वायत्तता. तर आपलं ॲन्सर आहे ब भारतीय संघराज्य आणि क केंद्रातील द्विदल राज्यपद्धती. तर पर्यायामध्ये दिलेले आहे ब आणि क फक्त, हे योग्य आहे. क्वेश्चन नंबर 12, विधान ए भारत सरकार कायदा 1935 अनुसार शेषाधिकार केंद्रीय मंडळाकडे दिलेले होते. कारण आर. भारत सरकार कायदा 1935 अनुसार संघराज्य, प्रांतिक आणि समवर्ती अशा 3 सूचीमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती. तर एक आहे अ आणि आर. ए आणि आर दोन्हीही बरोबर असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. 2 आहे ए आणि आर दोन्हीही बरोबर आहेत परंतु आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. 3 आहे ए बरोबर आहे तर आर चूक आहे. आणि 4 आहे ए चूक आहे तर आर बरोबर आहे. तर आपलं 4 हे ऑप्शन योग्य आहे. ए चूक आहे आणि आर बरोबर आहे. हे भारत सरकार कायदा 1935 अनुसार शेषाधिकार केंद्रीय मंत्रिमंडळाकडे दिलेले होते. हे विधान चुकीचं आहे आणि कारण आर. भारत सरकार कायदा 1935 अनुसार संघराज्य, प्रांतिक आणि समवर्ती अशा 3 सूचीमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती. हे विधान योग्य आहे. तर क्वेश्चन नंबर 13, खालील
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017ला आला होता. आणि याचं ऑप्शन आहे ऑप्शन 1 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवालावर आधारित आहे. पर्याय 2 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अन्वये भारतीय विधानमंडळ हे द्विगृहात्मक विधानमंडळांच्या रचनेत रूपांतरित झाले. पर्याय 3 दुहेरी शासन पद्धती 1919च्या कायद्याने लागू करण्यात आली. पर्याय 4 राज्यघटनेचा जवळपास 75% भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चे पुनर्निर्मित रूप आहे असे म्हटले जाते. तर ऑप्शन आहे 2 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अन्वये भारतीय विधानमंडळ म्हणजेच इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे द्विगृहात्मक विधानमंडळांच्या रचनेत रूपांतरित झाले. तर हे ॲन्सर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार लोकसत्ता येथे सर्वोच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली? हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017ला आला होता. आणि याचे ऑप्शन दिलेले आहेत 1833चा चार्टर्ड ॲक्ट, ऑप्शन 2 आहे 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, ऑप्शन 3 आहे 1853चा चार्टर ॲक्ट आणि ऑप्शन 4 आहे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. तर याचं योग्य उत्तर आहे 4 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. क्वेश्चन क्रमांक 15 खालील विधाने विचारात घ्या. हा क्वेश्चन राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016ला आला होता. तर याचं ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन अ आहे 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. ऑप्शन ब आहे अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्याकडे देण्यात आले आहेत. ऑप्शन क आहे कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेत. आणि वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा. तर योग्य विधान आहे अ आणि ब म्हणजेच 1935च्या कायद्याने उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे हवेत आणि ब अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आलेले आहेत. तर आपलं ऑप्शन आहे 1 हे अ आणि ब हे योग्य आहे. क्वेश्चन नंबर 16 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935मधील खालील तरतुदी विचारात घ्या. हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य 2016ला आला होता. तर ऑप्शन अ आहे या कायद्याने केवळ मुसलमानांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय, ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांच्यासाठीही स्वातंत्र्य प्रतिनिधित्व प्रदान केले. ब आहे शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपविले होते. क आहे या कायद्याने विधानमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणी मंत्री परिषद नियुक्त केली गेली. तर ऑप्शन आहे विधान 3 अ आणि क हे योग्य आहे. अ आणि क हे योग्य आहे. कसं तर या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख आणि भारतीय, ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले. आणि या कायद्याने मंत्रिमंडळाला जबाबदार असलेले ना कोणी सल्लागार अथवा ना कोणी मंत्री परिषद नियुक्त केली गेली. तर याचा पर्याय ॲन्सर आहे 3 अ आणि क. क्वेश्चन नंबर 17 महाराष्ट्र शासनाने डॅश यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष असे वाढविले आहे. तर ऑप्शन आहे ए आणि बी प्रवर्गातील अधिकारी,
ऑप्शन 2 सी प्रवर्गातील शासकीय सेवक, ऑप्शन 3 ए प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी, ऑप्शन 4 ए प्रवर्गातील अधिकारी. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 ए प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी. क्वेश्चन नंबर 18. केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्याला घटनाकारांनी डॅश कडून घेतली आहे. हा क्वेश्चन ASO मुख्य 2016ला आला होता. तर याचं ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन 1 1909चा कायदा, ऑप्शन 2 1919चा भारत सरकार कायदा, ऑप्शन 3 1935चा भारत सरकार कायदा, ऑप्शन 4 1947चा भारतीय स्वातंत्र्य कायदा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 1935चा भारत सरकार कायदा. क्वेश्चन क्रमांक 19. खालील विधाने विचारात घ्या. हा क्वेश्चन STI मुख्य 2016ला आला होता. तर खालील ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे राज्यघटनेतील केंद्र राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध म्हणजेच अनुच्छेद 256 आणीबाणी विषयक तरतुदी अनुच्छेद 352, 353, 356 या 1935च्या कायद्याने जे सुचविले होते त्यांच्याशी जुळणाऱ्या आहेत. ब राज्यघटनेतील प्रौढ मताधिकारी संबंधीच्या तरतुदी देखील 1935च्या कायद्याने जे सुचविले होते त्यांच्याशी जुळणाऱ्या आहेत. तर खाली पर्याय दिलेले आहे. तर यापैकी योग्य पर्याय आहे 1 विधान अ बरोबर आणि ब चुकीचे. अ हे योग्य आहे. म्हणजेच कसं, राज्यघटनेतील केंद्र राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध आणीबाणी विषयक तरतुदी या 1935च्या कायद्याने जे सुचविले होते त्यांच्याशी जुळणाऱ्या आहेत. तर हे विधान योग्य आहे. तर क्वेश्चन नंबर 20. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांतांच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी डॅश येथे झाली. तर पुणे येथे ही सभा झाली होती. म्हणजेच भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे कोल्हापूर मुंबई प्रांतांच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी पुणे येथे झाली. याचं करेक्ट आन्सर आहे पुणे. क्वेश्चन क्रमांक 21. कोणतीही जोडी खालीलपैकी क्वेश्चन क्रमांक 21. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? हा क्वेश्चन ASO मुख्य 2014ला आला होता. तर ऑप्शन आहे मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा 1909. ऑप्शन 2 आहे पहिल्या महायुद्धाची समाप्ती 1918. ऑप्शन 3 बंगालची फाळणी 1915. ऑप्शन 4 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा 1919. तर याचं करेक्ट आन्सर आहे 3. ही जोडी चुकीची आहे. बंगालची फाळणी 1915 ही जोडी चुकीची आहे. तर क्वेश्चन क्रमांक 22. खालील विधाने पहा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013. ऑप्शन अ आहे 1 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक चिन्हाला मान्यता देणारा भारत हा प्रथम देश आहे. ब संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील चीनच्या कायम सदस्यत्वासाठी भारताने आक्षेप घेतला होता. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ते सांगा. तर योग्य विधान आहे अ 1 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक चिन्हाला मान्यता देणारा भारत हा प्रथम देश होता. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 23. भारताच्या संविधानाची तत्त्वे किंवा सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली? हा क्वेश्चन ASO मुख्य 2013ला आला होता. तर याचं ऑप्शन आहे 3 पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली
ही समिती गठीत करण्यात आली होती. तर क्वेश्चन नंबर 24, भारतीय प्रशासनामध्ये संधी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्त्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले? हा क्वेश्चन राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2012ला आला होता. तर याचे ऑप्शन दिलेले आहे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, 2 आहे चार्टर ॲक्ट 1933, 3 आहे चार्टर ॲक्ट 1853. परत ऑप्शन घेते. ऑप्शन 1 आहे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, ऑप्शन 2 आहे चार्टर ॲक्ट 1833, ऑप्शन 3 आहे चार्टर ॲक्ट 1853 आणि ऑप्शन 4 आहे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. तर याचं योग्य उत्तर आहे चार्टर ॲक्ट 1853. क्वेश्चन नंबर 25, 1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद करण्यात आली होती? तर हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012ला आला होता. तर याचे ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन 1 प्रौढ मताधिकारी, साम्राज्यांतर्गत शासनाधिकार, सापेक्ष स्वायत्तता, प्रांतिक स्वायत्तता. तर योग्य उत्तर आहे प्रांतिक स्वायत्तता. 1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती? तर ती प्रांतिक स्वायत्तता ही तरतूद होती. क्वेश्चन नंबर 26, ब्रिटिश काळात स्वातंत्र्य निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती? हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य 2012ला आला होता. तर याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन 1 1852 इंडियन काउन्सिल ॲक्ट, ऑप्शन 2 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, ऑप्शन 3 1909 मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा, ऑप्शन 4 1935 भारत प्रशासन कायदा. तर ब्रिटिश काळात स्वातंत्र्य निर्वाचन आयोगाची तरतूद ऑप्शन 3 1909 मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा या कायद्याने केली. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 1909 मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगसान. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.